SC/ST वर्गाला क्रिमिलेअर लागणार नाही अशी मोदींची SC/STच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, क्रिमिलेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। मुंबईतल्या आचार्य मराठे कॉलेजने लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। बिंदी आणि टिकल्यांवरही बंदी आणली का, कोर्टाचा कॉलेजला सवाल। राज्यसभा खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यामध्ये पुन्हा खडाजंगी। धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव। संभाजीनगरमध्ये निघाला बच्चू कडू यांचा विराट मोर्चा। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग। मनोज जरांगे यांची कोल्हापुरात शांतता यात्रा। नारायण राणे आणि जरांगे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसाचा महाराष्ट्र दौरा। 16, 17, 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्रात। भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा। महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनींचा मोठा घोटाळा। काँग्रेसच्या नेत्यांनी जमिनी लाटल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, तर जमिनी जाणार म्हणून कायदा दुरुस्तीला विरोध असल्याचाही आरोप। आता कांदा निर्यात बंदी नाही, लोकसभेत झटका बसला, आम्हाला माफ करा, अजित पवारांचं वक्तव्य। तर गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा झाला, महाराष्ट्राच्या नाही, आता माफी मागून काय फायदा, जयंत पाटील यांचा पलटवार। महाविकास आघाडीनेही प्रचाराकरता कंबर कसली। 16 तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये पहिली सभा, तर 20 तारखेला BKC मध्ये जंगी सभा। पक्ष पातळीवरचा प्रचारही आजपासूनच सुरू। छत्रपती शाहूंनी बांधलेलं कोल्हापूरचं भोसले नाट्यगृह आगीमध्ये जळून भस्मसात। छत्रपती शाहू आणि संभाजीराजेंनी दिली भेट, पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। विनेश फोगाटची बाजू मांडायला ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे मैदानात। क्रीडा लवादापुढे थोड्याच वेळात सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।